तुम्हाला सुद्धा तोच प्रश्न पडला असेल ना की उरलेल्या भाकरीपासून आपण काय करायचं. अहो, फेकून न देण्याऐवजी आपण त्याचा आज काहीतरी झणझणीत अशी आज रेसिपी करूया. तर त्यासाठी आज माझी सुद्धा भाकर उरलेली आहे. काही कारणामुळे आज खाण्यात आली नाही भाकर, तर मी सकाळचा नाश्ता तुम्हाला आज दाखवणार आहे. तर मी आज इथे 3 भाकरी माझ्या आहेत, तर 3 भाकरीचा आज मी मस्त फोडणीची भाकर बनवणार आहे. आणि पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजेच तुम्हाला पूर्ण रेसिपी समजेल. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. चला तर आता आपण सुरुवात करूया. आता आपण भाकर पूर्ण चुरून घेऊया बारीक करून. आणि ह्याच्यावरती आपण थोडासा ना पाण्याचा शिंतोडा देऊन घेऊया. अशी पूर्ण भाकर एकदम मस्तपैकी चुरून घ्यायची अशी बारीक करून. आता बघू शकता आपली भाकर अशी चांगली बारीक चुरून झालेली आहे. आणि तुमची भाकर जर जास्त कडक असेल तर त्याला 5 मिनिटं पाण्यामध्ये भिजत ठेवायची, म्हणजेच ती मऊ पडेल. ह्याच्यावरती मी थोडासाच पाण्याचा शिंतोडा मारून घेणार आहे, जास्त पाणी न टाकता, कारण माझी भाकर जास्त कडक नाहीये. ह्याला आता मस्त असं मिक्स करून घेते. चला आता आपण फोडणी तयार करूया. आता फोडणी देण्यासाठी मी इथे एक कांदा मोठा चिरून घेतलेला आहे बारीक. इथे मी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. इथे 3 चमच तेल घेतलेलं आहे. थोडे कढीपत्त्याचे पानं. मी 4 ते 5 मिरच्या कट करून घेतल्या आहेत बारीक. मोहरी घेतली आहे 1 चमच. 1 चमच जिरे घेतले आहेत. आणि इथे मी शेंगदाण्याचं थोडंसं जाडसर कूट करून घेतलेलं आहे. शेंगाचं कूट ऑप्शनल आहे, तुम्हाला शेंगाचं कूट टाकायचं असेल तर टाकू शकता, किंवा तुम्ही अख्खे शेंगदाणे सुद्धा टाकू शकता. चला आता आपण फोडणी तयार करूया. आता आपण तेल टाकून घेऊया कढाईमध्ये. तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण मोहरी सुद्धा टाकून घेऊया. लगेच त्याच्यामध्ये आपण जिरे सुद्धा टाकून घेऊया. इथे काही कढीपत्त्याचे पानं घेतले आहेत, ते सुद्धा मी टाकून घेते यात. हिरवी मिरची सुद्धा टाकूया. कांदा पण परतून घेऊया आपण यात. आता चांगलं ह्याला 1 मिनिटापर्यंत आपण मिक्स करून घेऊया. तर बघू शकता 1 ते 2 मिनिटं मी ह्याला चांगलं असं परतून घेतलेलं आहे. आपले मसाले चांगले भाजले गेले आहेत, कांदा वगैरे. आता अशाच प्रकारे तुम्ही सुद्धा फोडणीची भाकर एकदा तरी नक्की ट्राय करा आणि कमेंट करायला सुद्धा विसरू नका की आपली फोडणीची भाकर कशी झालेली आहे. अहो, एकदा जर तुम्ही खाल्लात ना, परत परत तुमची इच्छा होईल की 1-2 भाकरी जास्तीच्याच करणार तुम्ही रात्रीच्या. चला आता आपण बाकीचे मसाले सुद्धा ह्याच्यामध्ये ऍड करून घेऊया. तर इथे मी अर्धा चमच हळद घेतली आहे, ते सुद्धा ह्याच्यात टाकून घेऊया. अर्धा चमच मी धनेपूड घेतलेला आहे. इथे काश्मीरी मिरची पावडर घेतली मी 1/2 चमच. आणि मीठ सुद्धा टाकून घेऊया चवीनुसार. आता ह्याला सुद्धा थोडंसं आपण परतून घेऊया. एकदम मस्त असा रंग आलेला आहे आपल्या मसाल्याला, कारण मी ह्याच्यामध्ये काश्मीरी मिरची पावडर टाकली आहे थोडीशी. आता ह्याच्यामध्ये आपण भाकर परतून घेऊया. एकदमच असं 2 ते 3 मिनिटांमध्ये आपली भाकर परतून होते. ह्याला आता चांगलं मिक्स करून घेऊया. आणि आपण ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट सुद्धा केलेलं आहे, ते पण टाकून घेऊया. शेंगदाण्याच्या कुटाने कसं ते दाताखाली शेंगाचं कूट आलं की चवीला जास्त चांगलं लागेल. तर आता मस्तपैकी ह्याला आपण 1 मिनिटापर्यंत ह्याला चांगलं परतून घेऊया. आता 2 ते 3 मिनिटं मी ह्याला चांगलं असं परतून घेतलेलं आहे. मस्त झालेलं आहे भाकर आपली. ह्याच्यामध्ये आता आपण कोथिंबीर टाकून घेऊया. एकदम भारी, दिसायला पण भारीच आणि खायला सुद्धा एकच नंबर झालेला आहे. ह्याला थोडंसं मिक्स करून घेते. आणि आता आपण ह्याला प्लेटीमध्ये काढून घेऊया.
आता आपण ह्याला ना प्लेटीमध्ये काढून घेऊया. तर बघू शकता एकदम मस्त झालेली आहे आपली भाकर. अशा प्रकारे फोडणीची भाकर तुम्ही सुद्धा ट्राय करा. तर कशी वाटली तुम्हाला फोडणीची भाकर नक्की मला कमेंट करून सांगा.